नित्य स्वामी दर्शन 25 नोव्हेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, हे जे साक्षात्कारी पुण्यपुरुष असतात त्यांना चार लोकात मर्त्य विषयांची वांझ चर्चा करायला अजिबात आवडत नाही. त्यापेक्षा स्वामींच्या नामस्मरणात अखंड जगणे त्यांना मनापासून आवडते. याचे कारण असे की एकदा का माणूस प्रसिद्धीच्या झोतात आला की समष्टीचा कौतुकाचा स्वर चढा लागतो, गवगवा होतो. ही लौकिक प्रसिद्धी साधकाला घातक ठरते. एकदा का आपल्याविषयी समाजात पसरलेला कौतुकाचा स्वर ऐकायची कानांना सवय झाली की साक्षात्कारी आयुष्याला ग्रहण लागते. पतनाला सुरुवात होते, स्वामीस्मरण घडते आणि स्वस्मरणाला मन लालचावते. म्हणून या साक्षात्कारी पुरुषांना प्रसिद्धीची घृणा वाटते, इतके की ते समष्टीपासून 4 पावले दूर राहण्याचा प्रयत्न करतात. लौकिक आयुष्यातले हे कौतुक ऐकायला त्यांना उबग येतो, इतकेच काय, परंतु शास्त्राविषयी जी चर्चा चालते त्यात हे साक्षात्कारी पुरुष अजिबात भाग घेत नाहीत. त्यांना परिसंवादात अजिबात रस वाटत नाही. शक्यतोवर कशावरही मत न देण्याकडे त्यांचा कल असतो. त्यापेक्षा समाजाने आपल्या अस्तित्वाची अजिबात दखल घेतली नाही तर त्यांना खूप बरे वाटते. आत्मस्वकीयांनी 4 हात दूर ठेवले तर त्यांना अधिक समाधान वाटते. लहान होऊन जगणे त्यांना अधिक आवडते. आपल्याला काही कळत नाही हे मत सर्वांचेच व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा असते. म्हणून हे साक्षात्कारी पुरुष काय करतात तर अज्ञानाचे पांघरूण घेऊन जगत राहतात, जेणेकरून कुणाचे लक्षच जाऊ नये आणि आपण प्रसिद्धीच्या झोतात येऊ नये. प्रत्यक्ष स्वामींशी नित्यसंवाद साधणारे हे भाग्यवान पुरुष, परंतु मनोकामना काय तर ज्ञानदेव म्हणतात, हा जितू ना नोहे लोककल्पी येणे भावे, तैसे जिणे होवावे ऐसी आशा. ज्ञानेश्वरी अध्याय 13 ओवी 195. हा साक्षात्कारी पुरुष जिवंत आहे की मेला आहे अशी समष्टीने शंका व्यक्त करावी असे अलिप्त आयुष्य ते प्रत्यक्षात जगू लागतात. आपली कुणीच दखल घेऊ नये ही भावना ह्या साक्षात्कारी पुरुषांची असते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.